नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। सो चला सर्वांना शुभ प्रभात, व्हेरी गुड मॉर्निंग। आता ब्लॉगला सुरुवात करत आहे। गुड मॉर्निंग झाली का? ठीक आहे, पिहू बोलताय मम्मा गुड मॉर्निंग झाली। आता सकाळचे 8 वाजलेले आहेत, आंघोळ वगैरे सर्व आटोपलेली आहे आणि आता किचन मध्ये आहे। बर, तर आता कामाला सुरुवात करते। सो स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो प्लीज 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 सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सो चला, तर हे बघा, इथे मी सिमेंट लावलेलं आहे कारण इथनं ओटा पाणी सांडलं तर गळत होता आणि खाली फर्श पण खराब होत होती, सोबत त्या खाली जे भांडे वगैरे ठेवलेले आहेत ते पण खराब होत होते। तर इथे रात्री सिमेंट लावलं। आता आधी याला पाणी देऊन देते। आता 2-3 दिवस याला पाणी द्यावं लागेल म्हणजे ते स्ट्रॉंग होईल। बेसिंग पण गळत होतं, बेसिंगला सुद्धा सिमेंट लावलं आणि इथे ओट्याला सुद्धा सिमेंट लावलं म्हणजे ते छिद्र फिक्स होतील, कारण माठाचं पाणी बऱ्याचदा गळतं, मुलं पण पाणी सांडवत राहतात त्यामुळे। आणि जेव्हापासनं क्वार्टर लाईफ चालू झाली ना, ह्या गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये राहायला लागलो ना, तेव्हापासून खरंच खूप खूप गोष्टी शिकले। खरं तर हे कामं करायला मेसन आणि प्लंबर वगैरे सर्व येतात, पण आता गव्हर्नमेंटचं काम आहे। आज कंप्लेंट दिली की 2 दिवसांनी येतील आणि तोपर्यंत मग ते तसंच गळत राहणार, किंवा नळ जर लूज झालेत टॅप तर मग ते पण पाणी गळत राहते, किंवा खूप खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जे डेली लाईफमध्ये येत राहतात। पण मग कंप्लेंट दिल्यानंतर ते येईपर्यंत ते प्रॉब्लेम फेस करावे लागतात, त्यामुळे इतक्या गोष्टी शिकल्यात ना मला। आता टॅप पण बऱ्यापैकी फिक्स करता येतात, सोबत वायर वगैरे कुठे निघाल्यात, काही झालं तर तेही चेक करता येते। म्हणजे या क्वार्टर लाईफनं भरपूर गोष्टी शिकवल्यात। आधी सिमेंटला अजिबात हात लावत नव्हते, पण आता सिमेंटच्याही खूप साऱ्या गोष्टी शिकले, कारण बऱ्याचदा भिंतींचे पोपडे पडत राहतात किंवा खूप सारे असे प्रॉब्लेम्स आहेत क्वार्टर्स मध्ये। आता हे खूप वर्षापासूनच असतात आणि बांधकाम हे आपल्या घरासारखं तर नसतं ना इथलं, त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात। पण आता जवळपास 10 वर्ष झाली इथे राहून, आणि वायर जोडायचे असू देत, टॅप फिक्स करायचे असू देत, किंवा बेसिंग गळत असेल तर ते फिक्स करायचे असू देत, भरपूर गोष्टी या क्वार्टर लाईफने शिकवलेल्या आहेत। मम्मी, ते तू जाणून बुजून लिहिलेलं खाने में क्या बनाऊ म्हणतो तुला, मम्मी आलू बनव किंवा भेंडी बनव, तर तू काय म्हणते, नाही मी तर कारले पहिलेच चिरलेले आहे। मग तुम्ही विचारता कशासाठी? हो, मग विचारते, पण आधी जर काही चिरून ठेवलेलं असेल तर मला तेच करावं लागेल ना, ते खराब नाही होईल का? विचारता कशाला चिरल्यावर? मी कुठे तुला रोज विचारते, आणि ते तिथे ते डेकोरेटिव्ह साठी बनवून ठेवलेलं आहे मी। विचारत नाही तू? कधी कधी विचारते, जस्ट अ टाइमपास। चल जा, आता मला स्वयंपाक करू दे। ए जाग बाई, चल तुझा क्लासचा वेळ झालेला आहे बाळा। केस कट केल्याशिवाय घरी यायचं नाही, माहितीये का? एक केस उभं राहिलं की भांडते हा मग तुला। नाहीतर जाऊच नको, दीदी सारख्या वेण्याच घालत जाईल तुझ्या पप्पा सारखे। ठीक आहे, पण हेअर कट करू नये, हेअर कट करू नये। काय नाही, काल किती रडत होता, तुझे केस उभे राहत होते तर पाणी लावून लावून सेट करावं लागले। हो, जातो का? तुला हेअर कट करायला पाठवलं होतं की नाश्ता आणायला पाठवलं होतं रे? पप्पानीच आणला। म्हटलं काय याला नाश्ता घे म्हणून, मग छान केली पिहू कटिंग। बाळा प्लीज चल आंघोळीला चल, आधी सोप्याला केस लागतात, चल ते नंतर खा तू। केस जातील तुझ्या हाताला तोंडाला, केस असतात ना बाळा, चल छान आहे। ए पिलू प्लीज, चला 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 आंघोळीला चला। खूप छान केली हेअरकट, चल बघ बरं आता तुला किती दिवसाची बोलते आहे मी। त्यापासून म्हणत होते ना तुला हेअरकट कर कर, ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही। चला
बघ किती छान दिसत आहे. आता तुझे केस उभे नाहीत राहणार बघ. चल ना पिल्लू, चल ना, सोप्याला केस लागतील. ए मला तर नको, मला केस लागतील माझ्या अंगाला. चलतो का? मग ते डेअरी मिल्क तुला मिळणार नाही. हे बघा, पिऊला चालायचाही कंटाळा येतो. अरे मी पडेल. तू तसं नको करू, तू नको पाय उचलू. आणि सर्व केस माझ्या अंगाला लागतच बाळा आता. सो चला, आता मी तुमच्यासोबत छान असं एक शरबत शेअर करत आहे. शरबत मीन्स त्याचं प्रेमिक्स कसं बनवायचं ते शेअर करते. आणि आता उन्हाळा लागलेला आहे, आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे शरबत पित असतो. आणि कारण गरजच आपल्या बॉडीची तशी आहे, कारण पाणी किती पिलं ना आपली तहान भागत नाही. असं शरबत घेतलं ना छान फ्रेश वाटतं, सोबत आपली बॉडी पण रिलॅक्स करते, बॉडीला थंडावा मिळतो. आणि असंच एक शरबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या जे साहित्य वापरणार आहे ना ते आपल्याला म्हणजे बॉडी तर थंड ठेवतं, सोबत आपलं पोटही साफ ठेवतं. खूप हेल्दी असं शरबतचं प्रेमिक्स आता मी तुमच्यासोबत शेअर करते. शरबत बनवण्यासाठी इथे आपल्याला 4 चम्मच जिरं घ्यायचं आहे आणि 4 चम्मच आपल्याला सोप घ्यायची आहे. आणि हे छान खमंग असं अतिशय कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे. आणि छान थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढायचं. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच काळं मीठ, अर्धा चम्मच साधं मीठ आणि 7 ते 8 चम्मच आपल्याला इथे साखर ॲड करायची आहे. साखर आपापल्या आवडीनुसार, चवीनुसार ॲड करायची आहे. आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीनं छान गाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे एखाद्या काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचं आहे. चला तर आता छान शरबत पण बनवूयात. त्यासाठी आपल्याला पुदिनाही लागणार आहे. आणि पुदिना बघा माझ्या गॅलरीमध्ये छान असा बहरला आहे. तर मी इथे 7-8 पुदिन्याची पाने तोडून घेत आहे. चला तर आता शरबत बनवूयात. इथे मी 2 चम्मच आपलं शरबताचं जे प्रीमिक्स आहे ते घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला एक छान निंबू इथे पिळून घ्यायचं आहे. त्यानंतर जी पुदिनाची पानं आहेत ती छान अशी कुस्करून टाकत आहे, म्हणजे त्याचा छान फ्लेवर येईल. त्यानंतर 2 बर्फाचे तुकडे आणि छान थंडगार पाणी ॲड केलं की झालं आपलं शरबत तयार. अहो कशाचंच नाही आहे, तुम्ही पिऊन तर बघा. बसून प्या, बसून प्या. हो बर्फ टाकला आहे, पिऊन बघा कसं झालं ते. आता तुम्ही उन्हात चालले ना, थंडक देते. खूप छान झालं शरबत तयार. शरबत टेस्टला खूप छान झालं. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनिवडी प्रमाणे कमी जास्त करू शकता. मी फारच कमी ऍड केलेली आहे साखर, कारण हो गोड खात नाही त्यामुळे. आणि या शरबतमुळे पोट साफ होतं, चरबी कमी होती मेन म्हणजे, कारण यामध्ये जिरं आहे. सोबतच उन्हाची दाहकता खूप जास्त कमी होते. उन्हातून आल्याबरोबर तुम्ही हे शरबत घ्याल ना, खरंच खूप जास्त थंडावा मिळतो. कारण सोप आणि जिऱ्यामध्ये थंडावा देणारे घटक असतात. सोबतच पुदिन्यामुळे पण खूप छान टेस्ट येते. तुम्ही पुदिना अगदी बारीक करून किंवा पुदिन्याचा रस काढूनही टाकू शकता. मी आता असेच पानं ऍड केलेले आहेत, तरी पण त्याचा फ्लेवर उतरतो. छान झालं शरबत, करून बघा. पण आम्हाला बिलकुल छान नाही वाटलं. Because we are चटके कोंबडे. बाय बाय. सो मंडळी, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर आता इथे पिंपल्स दिसत असतील बघा. बरेच पिंपल्स आले, कारण एवढ्यात रुटीनमध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. आधी गावी गेली, त्यानंतर घरी आल्यावर पण स्किन केअर तर म्हणजे खूपच कमी केलेली आहे मी.
सोबतच खूप ऑइली खाण्यात आलं, सोबत आंबे वगैरे खाणं चालू आहे सतत, त्यामुळे पण शरीरातली हीट वाढते, त्यामुळे छान पिंपल आलेले आहेत. आणि या पिंपल असं टच केलं ना दुखतात आणि त्याभोवती सूज असते, त्यामुळे सुद्धा ते दुखतात. सो मी त्यासाठी काय करते, आईस थेरपी करते. चेहऱ्याला बर्फ लावणं हे खूप चांगलं असतं, त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे खूप सारे प्रॉब्लेम दूर होतात. तर चला, आईस थेरपी करता करता मी त्यांचे इम्पॉर्टन्स पण तुमच्यासोबत शेअर करते. तर मी तर खरं तर फक्त माझ्या पिंपलसाठी याचा जास्त यूज करते, कारण पिंपल भोवती जी सूज असते ते आईसमुळे इझिली जाते आणि त्याचं जे दुखणं असतं ते सुद्धा कमी होते. आईस थेरपीचे खरं तर खूप जास्त फायदे आहेत. तर जेव्हा आपण असा बर्फ चेहऱ्यावर फिरवतो ना, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्याला खूप जास्त थंडावा मिळतो. आपण उन्हातून आल्याबरोबर जर बर्फ चेहऱ्यावर फिरवला ना, तर जी उन्हाची दाहकता आहे ती अतिशय कमी होते. सोबतच आपल्या चेहऱ्याला जे उन्हामुळे म्हणजे खाज आलेली असते किंवा आग होत असते ती ताबडतोब कमी होते. सोबतच टॅनिंग कमी व्हायला सुद्धा मदत होते. त्यानंतर आपले जे ओपन पोर्स होतात ते असा बर्फ फिरवल्यामुळे सिंक होतात, कमी होतात, त्यामुळे मग पिंपलचे प्रॉब्लेम कमी होतात. आता पिंपल कमी करायसाठी वेगळ्या थेरपीज असतात. तुम्ही म्हणाल की बर्फ फिरवला आणि पिंपल्स कमी झाली, असं तर होणार नाही, पण खूप म्हणजे त्याचं पिंपल्स येण्याचं प्रमाण खूप कमी होतं, कारण ओपन पोर्स सिंक झाल्यामुळे त्यात धूळ माती जात नाही आणि त्यामुळे पिंपल्स होत नाहीत. आणि पिंपलचं जे पेन असतं ते सुद्धा याने खूप कमी होतं. सोबतच आपल्या डोळ्याभोवती खूप सारे काळे वर्तुळ असतात, ते कमी करण्यासाठी सुद्धा आईस थेरपी खूप 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 जास्त मदत करते. आता काळी वर्तुळं यायची पण खूप सारे म्हणजे कारणं आहेत, त्याचीही तुम्हाला वेगळी अशी ट्रीटमेंट घ्यावी लागेल. पण जर छोटे मोठे प्रमाणात जर काळे वर्तुळं असतील तर ते फक्त बर्फ फिरवल्याने सुद्धा कमी होऊ शकतात. सोबतच तुम्हाला काहीतरी ट्रीटमेंटसुद्धा घ्यावी लागेल, पण कमी प्रमाणात असतील तर नक्कीच आईस थेरपीनं ते कमी होतील किंवा पूर्णतः जातील. खूप सारे फायदे आहेत आईस थेरपीचे. आपण मेकअप करण्यापूर्वीसुद्धा जर असा चेहऱ्यावर जर बर्फ फिरवला ना, तर आपली स्किन छान होते, कारण बर्फ हे टोनरचं सुद्धा काम करतं. त्यामुळे आपण जो काही मेकअप अप्लाय करतो तो सुद्धा स्मूथली अप्लाय होतो, किंवा मग घाम यायचं प्रमाण जे होतं, आपल्या स्किनमधून घाम येतो आणि त्यामुळे मग मेकअप ऑक्सिडाईज होतो, ते सुद्धा खूप जास्त कमी होतं, कारण आपले जे पोर्स आहेत ते सिंक झालेले असतात. तर खूप सारे फायदे आहेत. सोबतच अँटी एजिंगचं कामसुद्धा करतं. आपली स्किन टाईटसुद्धा होते बर्फ फिरवल्याने, आणि आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या येण्याची प्रोसेस चालू झालेली असते ती काही प्रमाणात मंदावते. त्यामुळे बर्फाचे खूप सारे उपयोग आहेत. फक्त चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यामुळे असे खूप सारे फायदे आपल्या स्किनला होतात. आईस थेरपीचे इतर फायदे होतील तेव्हा होतील, पण जेव्हा आपण बर्फ असा चेहऱ्याला फिरवतो ना, आणि थोड्या वेळाने इतकं छान रिलॅक्स होते आपली स्किन, इतकी सॉफ्ट आणि पफी होते, खूप छान वाटतं. आणि जे पिंपल्स होती, जी सुजन असते, जे पेन तर लगेच कमी होऊन जातं, सुजन पण हळूहळू कमी होते आणि खूप जास्त रिलॅक्स वाटतं. तर अशी आईस थेरपी तुम्ही दररोज जरी केली ना तरी कोणताही तोटा नाही. बर्फ आपल्या फ्रीजमध्ये पडलेलाच असतो, आपण त्याचा फार कमी उपयोग करतो, पण खरंच चेहऱ्यासाठी, स्किनसाठी जर त्याचा यूज केला ना, चेहऱ्यामध्ये खूप छान ग्लो येतो, खूप सारे प्रॉब्लेम्स दूर होतात. आणि तुम्ही आठवड्यातून 3-4दा करू शकता किंवा दररोजही केलं तरी याचे काहीही साईड इफेक्ट नाही आहेत, आणि स्किन खूप छान ग्लो करते. सोबतच खूप सारे प्रॉब्लेम्सही दूर होतात. मी बऱ्याचदा करते, कधी विसरते, पण तरी प्रयत्न करते. आठवड्यातून 2-3दा तरी ही थेरपी मी करतेच चेहऱ्यावर, कारण त्याचे मला माहित आहे खूप छान रिझल्ट मला मिळालेले आहेत. आणि तशी जरी मी विसरली तरी चेहऱ्यावर पिंपल आला की मला बरोबर आठवण येते आईस थेरपीची, कारण त्यामुळे लगेच पिंपल्सचं जे पेन असतं ना ते लगेच दूर होतं. त्यामुळे, आणि डोळ्याला जर सुजन आलेली असली, एखाद्या वेळेस झोप जास्त होते किंवा झोप कमी होते, झोप जास्त झाली तरी माझ्या डोळ्यांवर सुजन येते, कमी झाली की मग तर सांगायचंच काम नाही.
तेव्हाही मी आईस असा डोळ्याभोवती फिरवते. खरंच डोळ्यामध्ये जी जळजळ होत असते, आग होत असते, ती ताबडतोब कमी होते आणि सुजनही लगेच कमी होते. सो चला आता ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.